नमस्कार, मी सारिका प्रताप आखाडे 49 यवत बोरी भडक गावातून आमचे उमेदवार गणेश शंकर महाराज आखाडे हे उभे आहेत। ते सतत कार्यरत असणारे धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांचं शिक्षण पशुवैद्यकीय डिप्लोमा हा झालेला आहे। त्यांचे सतत धार्मिक कार्यामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे कार्यरत असतात। त्यांचे नेहमी समाजसेवेमध्ये कार्यरत असून त्यांचे थोरा लहानांपासून सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि आता ते ज्याशी नाळ जोडलेली आहे आणि सगळ्या प्रभागातून त्यांना असं उत्स्फूर्ततेने सगळ्यांची साथ सर्वत्र मिळत आहे। त्यामुळे त्यांचे अपक्ष म्हणून उमेदवार उभे असले तरी त्यांचे येण्याचे चान्सेस आम्हाला भरपूर वाटतात। माझे नाव आदिनाथ विनायक जगदाळे, यवत बोरी भडक गटातनं गणेश शंकर आखाडे हे अपक्ष उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह आहे कबशी। आम्ही 31 तारखेपासून प्रचारात करत आहोत। प्रचारामध्ये खूप लोकांचा रिस्पॉन्स आहे, त्यामुळे उत्स्फूर्तता आणि उत्सुकता भरपूर प्रमाणात आहे। त्यांचं कार्य सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे की कोणाच्या मदतीला धावून येण्याचं, कोणाचे काही अडीअडचणी असन सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आणि त्यांचं कार्य फार मोठं म्हणजे की बैठकीत समाजाच्या कोणच्या पण लहान थोरांपाशी जाऊन बसणारं व्यक्तिमत्व आहे आणि सुखदुःखात सर्वांच्या सामील होणारं व्यक्तिमत्व आहे। त्याची पण जोड आहे आणि त्यांना विशेष म्हणजे की 1995 पासून की त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवलंय आणि समाजाच्या कार्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे। एवढ्याच वेळेत समाजसेवा करण्याची उमेदवाराला संधी मिळावी एवढीच अपेक्षा आहे। सर्वांनी सहकार्य करावे। सर्वांना की कबश या चिन्हाला मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। त्यांचा वारसा हा खूप म्हणजे माझं लहानपण आहे त्यांच्यातच गेलेलं आहे। माझे आजोबा आजी तसेच पुढे माझे आई वडील 1972च्या काळापासून दुष्काळाच्या पासून तर त्यांच्यापाशीच म्हणजे काम करतात आणि त्यांची खूप मोठी म्हणजे गोरगरीब यांना प्रचंड अशी म्हणजे मदत असते। कुठलाही प्रसंग वेळ प्रसंग न बघता ते मदतीला धावून येतात। वेळ प्रसंगी ते त्यांचे काय म्हणजे ते कुठेही असो ना, जरी ते बाहेर जरी असले तरी त्यांचा फोन असतो की तेव्हा हालचाल वैद्यकीय सेवा असो कुठलेही असू द्या काही काम प्रचंड म्हणजे मदत असते त्यांना। हे समाजासाठीच नव्हतं तर आपल्या धर्मासाठी लढणारे एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेले आहेत आणि पुढे ते त्यांना म्हणजे प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि आम्हाला आशा आहे की हे निश्चितच निवडून येतील। जय हिंद।